आज आपण संपेपर्यंत आहे अशी कुरकुरीत राहणारी गव्हाच्या पिठापासून मस्त बटर चकली बनवतोय. त्यासाठी एका पातेल्यामध्ये 3 वाटी पाणी घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचा बटर घालायचं, पाणी उकळण्यासाठी गॅसवर ठेवायचं. एका भांड्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 मोठा चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा ओवा, चवीनुसार मीठ घालायचं, 2 चमचे बटर घालून मिक्स करून घ्यायचं. उकळून घेतलेलं पाणी यामध्ये लागेल असं थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. हाताला चटका बसणार नाही एवढं हे पीठ कोमट झालं की हाताने एकसारखं मळून घ्यायचं. तर इथे पीठ मळून झालं आहे. 3 वाटी पाणी घेतलं होतं, त्यातलं 4 ते 5 चमचे पाणी शिल्लक राहिले. झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनटं पीठ भिजवून घ्यायचं. पीठ भिजतंय तोपर्यंत साच्याला तेल लावून घ्यायचं. त्यानंतर मळून घेतलेल्या पिठातलं थोडंसं पीठ घ्यायचं, हाताला तेल लावायचं आणि त्याचा रोल तयार करायचा, साच्यामध्ये भरायचा आणि त्यानंतर याच्या चकल्या तयार करून घ्यायच्या. चकली बनवताना साचा थोडासा वरती पकडायचा आणि त्यानंतरच चकली पाडून घ्यायची. या पद्धतीनेच सर्व चकल्या मी तयार करून घेणार आहे. चकली तळण्यासाठी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं. एका वेळी फक्त 3 ते 4च चकली तेलामध्ये सोडायची. मध्यम आचेवरती अलटीपलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची. याच पद्धतीने राहिलेल्या चकल्यासुद्धा तळून घ्यायच्या. मस्त खुसखुशीत कुरकुरीत अशी ही चकली बनून तयार होते. वरून काटेदार, आतून पोकळ. तुम्ही सुद्धा यावर्षी गौरी गणपतीच्या प्रसादाला ही चकली नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की करा.